शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे टी परीक्षेची काठिण्य पातळी कमी करा अशी मागणी प्रशांत शिरगूर सोलापूर येथून केलेली आहे। ती केवळ अशा शिक्षकांसाठी जे शिक्षक सध्या कार्यरत आहेत आणि जे भावी शिक्षक डी.एड. करून परीक्षा देणार आहेत। राज्यामध्ये 1 सप्टेंबर 2025 पासून सर्वच शिक्षकांना 1st to 5th आणि 6th to 8th सर्वांनाच टी परीक्षा बंधनकारक करण्यात आलेली आहे। बंधनकारक आहेत असे किती शिक्षक आहेत राज्यामध्ये आणि याचा परिणाम काय होणार आहे आणि सोबतच खरंच ही परीक्षेची पातळी कमी काठिण्य पातळी खरंच सोपी होईल का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि याच व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला याच संदर्भातील देणार आहे। जर तुम्ही टीईटीची तयारी करत असाल, टीईटी परीक्षा देणार असाल तर आपण याच प्लॅटफॉर्मवरती सुरू करत आहोत टीईटी शिक्षकांसाठी, कार्यरत शिक्षकांसाठी हक्काची टीईटी बॅच 1 मार्च 2026 पासून आणि अर्थातच ते केवळ नाना फाना तोटा या तत्वावरती शिक्षकांसाठी, कारण यांच्या सोबत जर आपण आज उभं राहिलं नाही तर यांनी अनुभव फार मोठा आहे आणि यांना पास करणं ही शासनाची जबाबदारी आहे आणि ती अर्थातच आपलं कर्तव्य सुद्धा आहे। तुमच्या मदतीसाठी शिक्षकांच्या विनंतीवरून आम्ही हे शुभारंभ करत आहोतच। राज्यामध्ये जवळपास आज आपण पाहतो की 4 लाख शिक्षक आहेत, त्यांनाही टीईटी देणं कंपल्सरी आहे। त्याच्यामधले 1 लाख 1.25 लाखापर्यंत असे शिक्षक आहेत जे 50 वर्ष वयाच्या प्लस आहेत, परंतु सध्या तुम्ही पाहिलं असेल की एक्झेम्पशन कुणाला आहे टीईटीच्या या नियमातून, ज्यांचे फक्त सर्व्हिस 5 वर्षाची राहिलेली आहे। त्यामुळे बाकीच्या शिक्षकांना टीईटी बंधनकारक आहे। सोबतच पदोन्नती याच्यासाठी सुद्धा किंवा केंद्र प्रमुखाची परीक्षा असेल याच्यासाठी सुद्धा टीईटी देणं कंपल्सरी आहे, नाहीतर ते सुद्धा त्यांचं रोखून ठेवण्यात आलेलं आहे। आजच्या स्थितीला शालेय शिक्षण विभाग अशा काही संस्थांकडून, आस्थापनांकडून, झेडपींकडून शिक्षकांच्या नोंदी घेत आहे ज्यांनी टीईटी पास केलेली नाहीये, कारण त्यांचं जर प्रमोशन केलं तर त्याला जबाबदार ते EI राहतील, ते EO राहतील, ते मुख्याध्यापक सुद्धा राहतील, असं डायरेक्ट त्यांनी पत्रक सुद्धा काढलेलं तुम्ही पाहिलंच असेल। आणि याचमुळे 2027 पर्यंत सप्टेंबर पर्यंत शिक्षक म्हणून तुम्ही काम करत असताना आयदर टीईटी आयदर सीटीटी 6 वेळा होणार आहे आणि याच्यातून मात्र तुमचं लक नक्कीच लागेल जर तुम्ही व्यवस्थित जर अभ्यास केला तर। आणि तुमच्यासाठीच प्रशांत शिरगूर सर अगदी देवासारखे धावून आलेत आणि त्यांनी मागणी केलेली आहे की काठिण्य पातळी कमी करा। येणाऱ्या काळामध्ये काठिण्य पातळी नक्कीच कमी केली जाईल, कारण राज्याचा जो इंडेक्स आहे तो कमी होतोय हे लक्षात घ्या। जेव्हा एवढे गुरुजी नापास होतात महाराष्ट्रामध्ये तेव्हा धक्कादायक होतं दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा। त्यामुळे टीईटी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेत असते, महाराष्ट्र लेवलला असते, त्यामुळे काठिण्य पातळी कोणती ठेवायची हे तर त्यांच्याच हातात असतं। आणि तुम्ही पाहिलं असेल आजपर्यंत झालेली टीईटी आणि 23 नोव्हेंबर 2025 ला झालेली टीईटी पाठीमागच्या तुलनेने बरीचशी सोपी होती आणि येणाऱ्या काळामध्ये सोपी असणार आहे। फक्त तुम्ही वेल प्लॅनिंगनी जर अभ्यास केलं तर कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये। मग शिक्षक म्हणून तुमचं वय किती असेल तर तुम्ही ती करू शकता। जसं की एखादा लँग्वेज विषयाचा सब्जेक्ट असेल तर त्यांनी पहिल्यापासून मॅथ्स वगैरे सायन्स याच्यावरती केलंच नसेल, त्यांच्यासाठी हे मोठं आव्हान आहे, परंतु ते सुद्धा ते पेलू शकतात। तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि अर्थातच आमच्या सोबत राहा। तुमची काठिण्य पातळी नक्कीच कमी होईल, याच्यासाठी आपण सुद्धा परीक्षा परिषदेकडे नक्की फॉलोअप घेऊ। या अगोदर सुद्धा परीक्षा परिषदेचे आयुक्त मॅडम जेव्हा अनुराधा ओक मॅडम होत्या त्यांच्याकडे आम्ही स्वतः जाऊन फॉलोअप घेतला होता, जेव्हा 82 मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्याला टीईटी 2025 23 नोव्हेंबरच्या परीक्षेमध्ये नापास करण्यात आलं होतं आणि त्या फॉलोअप नंतर परीक्षा परिषदेने त्यांना पास सुद्धा केलेला आहे। फेसबुक, इंस्टाग्राम कुठेही तुम्ही बालुशा माने म्हणून सर्च करा, तुम्हाला हे सर्व डिटेल्स मिळत राहतील। आणि तो निकाल सुद्धा आपण दिलेला आहे, कारण शिक्षकांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी आपण वर्षानुवर्ष लढतोय आणि केवळ आता तुमच्यासाठी हा आपण शुभारंभ करतोय। आणि याच्यामध्ये देवासारखे धावून असे लोक, शिरगूर सरांसारखे लोक आपल्या सोबत आहेत, त्यामुळे आपण हा लढा नक्कीच जिंकू। शिक्षकांना तुम्ही घाबरू नका। परीक्षा म्हणजे इतकं मोठा डोंगर नाहीये, फक्त जर तुम्ही वेल प्लॅनिंगनी जर केलं तर अगदी पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा तुम्ही पास होऊ शकता। काहीच घाबरायची गरज नाहीये आणि कोणत्या आमिषाला बळी सुद्धा पडू नका, कारण टीईटीचं रॅकेट आता अगदी शिक्षकांपर्यंत पोहोचलेलं आहे। त्यामुळे आतापर्यंत टीईटी घोटाळा, पेपर फुटी याच्या पाठीच लागू नका। प्रामाणिकपणे जर तुम्ही आतापर्यंत सर्व्हिस केलेली आहे आणि याच्या पुढे जर तुम्ही ही जर परीक्षा दिली तर पहिल्याच प्रयत्नात तुम्ही हमखास पास व्हाल।
2015चा GR आहे. TET अदरवाईज CTET कोणतीही परीक्षा जरी पास असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा, कारण आपण सुरू करतोय केवळ शिक्षकांसाठी आणि शिक्षकांसाठीच TET नवीन बॅच 1 मार्च 2026 पासून. याचे पुढचे डिटेल्स तुम्हाला टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलवरती मिळतील. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि घाबरायचं नाही मित्रांनो, कारण आम्ही आजपर्यंत शिक्षक भरतीसाठी शिक्षकांसाठी लढत होतो. आता केवळ तुमच्यासाठी हा नवीन इनिशिएटिव्ह घेऊन येत आहोत, कारण तुम्ही पास व्हायलाच हवं. तुम्ही ज्ञानदानाचं काम वर्षानुवर्ष केलेलं आहे आणि तुम्ही असंच करत राहो. तुम्ही गुरुजनांच्या म्हणून जेव्हा आम्ही हे करतोय, तुम्हाला जेव्हा रिस्पेक्टली पुजतोय, तेव्हा अर्थातच तुम्हाला सुद्धा ही नैया पार करण्यासाठीचं एक छोटासा प्रयत्न आम्ही नक्कीच करतोय. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. तुम्हाला इथून पुढचे सगळे अपडेट्स याच परिवारावरती, यूट्यूब परिवारावरती पाहायला मिळतील. स्टे कनेक्टेड.